जी टोके, ज्ञानेश्वरजी चौधरी, रमेशजी केंबारी, अविनाशजी केंबारी, रमेशजी केंबारी, रामदासजी पवार या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला लाभली आहे. त्याचबरोबर ज्या ट्रॉफीचं आपण ट्रॉफीज पाहतोय, विजयी ट्रॉफीज, त्यांचं सौजन्य आपल्याला लाभले. आदरणीय धनाजी टोके साहेब, तुषारजी केंबारी, देवाजी पोगेरे, अभयजी केंबारी, सूरजजी केंबारी, बाळाजी पोगेरे, पुष्पराजजी केंबारी यांच्या शुभ हस्ते आपल्याला लाभलेत. आदरणीय धीरजजी केंबारी, योगेशजी टोके, एकनाथजी चौधरी, मधुकरजी टोके, बाळूजी केंबारी, संजयजी केंबारी यांच्या माध्यमातून आपल्याला कॉमेंटेटरचं सौजन्य लाभलंय. त्याचबरोबर जगनजी शेलवले, सुनीलजी केंबारी, सुनीलजी केंबारी, संदीपजी केंबारी यांच्या माध्यमातून पंचांचं सौजन्य आपल्याला लाभलंय. त्याचबरोबर पंढरीनाथजी केंबारी, विलासजी ठाकरे यांच्या माध्यमातून पाण्याची विशेष सेवा आपल्याला मिळतीये. त्याचबरोबर शाल आपल्याला पाहायला मिळत आहेत मान्यवरांना, जे आपण बहाल करत असतो, प्रेमाची उबदार शाल, अर्थातच सोमनाथजी पवार या मान्यवरांच्या शुभ हस्ते लाभली आहे. संपूर्ण या स्पर्धेसाठी लाभलेले जे दानशूर हात आहेत, या सर्व दानशूर दात्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक शुभ स्वागत करूया आणि सकाळच्या सत्रामध्ये या मॅचला आपण सुरुवात करतोय. मॅच चालू होती आपल्यासोबत. टेन क्रिकची संपूर्ण टीम सज्ज आहे. आदरणीय आमचे स्कोरर सुदर्शन जे आमच्या सोबत सज्ज झाले आहेत, पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा आज इन ऍक्शन मध्ये. हिरामनजी खरकर सर, शेट्टी सर यांच्या साक्षीनं सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार, डीजे कल्पेश सुद्धा तयार आहे. फिल्डिंग लागलेली आपल्याला पाहायला मिळेल टीम किनवलीच्या माध्यमातून. आणि फलंदाज मैदानात पाहायला मिळतात शेळी संघाचे दोन आघाडीचे फलंदाज पराग आणि पंकज. हा डिटर बॅट्समन आहेत. पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय. कुठल्याही प्रकारची धाव निश्चितच येणार नाही, मात्र सुरुवात चांगली बघायला मिळाली किनवली टीमच्या वतीनं. गोलंदाज अरुण अतिशय नामवंत गोलंदाज, जुना जाणता खेळाडू आहे किनवली टीमसाठी. आणि यावेळेस पहिला धमाका आजच्या दिवसातला पाहायला मिळेल. स्लॉकशिपच्या माध्यमातून शेळी संघासाठी सुरुवात चांगली करून देत असताना हा पहिला षटकार. फलंदाज काहीसा जायबंदी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच फर्स्ट एड बॉक्स पाठवला जातोय. छोटी मुलं आहेत, त्यांनी मैदानाच्या बाहेर जा मित्रांनो. छोटे स्वयंसेवक सर्वांनी सीमारेषेचा ताबा घ्या. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर स्लॉकशिपचा नजराणा पेश केला. फलंदाज परागच्या बॅटमधनं हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. बघा मित्रांनो, जर जास्त जायबंदी असेल प्लेयर
गोलंदाज अरुण अतिशय नामवंत गोलंदाज आहे. गेले कित्येक वर्ष किनवली टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा करणारे हे खेळाडू आपण मैदानात पाहतोय. आज निश्चितच पिंटू शहा टीम मध्ये दिसत नाही. अरुणचा हा चेंडू पिच फटका चांगला पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय आणि जबरदस्त कव्हर ड्राईव्हचा नजराणा पेश करत असताना फलंदाज परागच्या बॅटमधनं हा चौकार. करून ठेवा. फलंदाज वेळेस मात्र आक्रमक झालाय. थांबायचं नाव घेत नाहीये. जबरदस्त स्लॉक स्वीप पुन्हा एकदा षटकार. चेंडू मैदानात पाठवा मित्रांनो. आपले छोटे स्वयंसेवक मैदानाच्या चारही बाजूला तैनात आहेत. चांगली फलंदाजी परागच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आक्रमक होत असताना गोलंदाज अरुणच्या विरोधात चढवलेले हे आक्रमण अतिशय देखणा स्ट्रोक स्लॉक स्वीपच्या माध्यमातून 2 षटकार वसूल केले आणि एक कव्हर ड्राईव्हचा नजराणा पेश केलाय चौकारसाठी. वैयक्तिक 16 धावांवरती खेळत असताना पराग आपल्या संघासाठी एक जबरदस्त इनिंग इथून साकारत असताना पॉवर प्लेचं हे षटक. पुन्हा एकदा स्लॉक स्वीपच्या पाठोपाठ कार्बन कॉपी फटका पाहायला मिळाला. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. षटक समाप्त. धावफलकावरती तब्बल 20 धावा परागच्या बॅटमधनं वैयक्तिक या 20 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. शेही संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळाली. बिनबाद 20 धावा. पहिलं षटक समाप्त. हॅलो हॅलो चेक. हॅलो पहिलं षटक समाप्त. गोलंदाज अरुण वरती आक्रमण पाहायला मिळालं. त्यानंतर षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन पाहायला मिळेल. गोलंदाज महेंद्र आपल्याला पाहायला मिळेल. पराग आणि पंकज ही जोडी मैदानात शेही संघासाठी ही अतिशय महत्वाची जोडी मैदानात आपण पाहतोय. चांगली फलंदाजी सातत्यानं राहिली आहे. शेही संघाची सलामीवीर पंकज आणि पराग ही जोडी नेहमी आपण पाहत असतो. आपल्या संघासाठी सातत्याने एक चांगली फलंदाजी मजबूती प्रदान करणारी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. परागच्या बॅटमधनं तब्बल 20 धावा पहिल्या षटकात आल्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 ला सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं महेंद्रचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा पहिला चेंडू स्लोवर हाताळत असताना फलंदाज पंकजला हा चेंडू मात्र समजला नाही. डॉट येत असताना पहिल्या चेंडूवरती कमबॅक करत असताना गोलंदाज महेंद्र आपल्या संघासाठी. टीम किनवली आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. जबरदस्त फॉर्म मध्ये या दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळतात यंदाच्या हंगामात. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला बघायला मिळतोय. मात्र फिल्डर तिथे सज्ज आहे. चांगली फिल्डिंग. चेंडूला अडवलं आणि एकच धाबेवरती समाधान मानावं लागलं. पंकजनं आपलं स्वतःचं खातं खोललं. यावेळेस एक धाव कंप्लीट केली आणि स्ट्राईक वरती हार्ड हिटर फलंदाज यावेळेस पराग आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धाव घेतली आणि स्ट्राईक चेंज करत असताना महेंद्रचा हा चेंडू यावेळेस कॉट बिहाइंडचं अपील केलं जातंय. मात्र पंच तटस्थ पाहायला मिळाले. ऑफ स्पिन होता. मात्र बॅटपासून थोडासा दूर राहत असताना हा चेंडू डॉट बॉल. पराग सारख्या फलंदाजाला यावेळेस
चेंडू डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. महेंद्रचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत साकारली आहे. यावेळेस मात्र फुल टोज परागसाठी पर्वणी आणि थांबेल तो पराग कसला. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार, चौकार. एक एक रिव्ह्यू दिला जातोय तुम्हाला बीमर साठी आणि रनआउट साठी आणि बीमर साठी एक रिव्ह्यू असतो. तो गमावला आहे. महेंद्रचं कौतुक करावं लागेल. सातत्यानं डॉट चेंडू यावेळेस फेकत असताना एक चौकार त्याच्या माध्यमातून फुलटो चेंडू आला आणि त्याच्यावर चौकार वसूल केला निश्चितच परागनं. त्यानंतरचे हे चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतात. महेंद्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी यावेळेस करत असताना षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा फुलटोज फटका त्याच दिशेला एक्झिक्यूट केलाय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. परागच्या बॅटमधनं या षटकातला हा दुसरा चौकार. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 29 धावा, 29 ऑन स्कोरबोर्ड. पराग आणि पंकज ही जोडी 14.50 ची सरासरी राखत असताना या 29 धावा धावफलकावरती. किनवली टीम चला मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका. पंचांनी त्यांना ताकीद द्या. 25 मिनिटांचा अवधी आपल्याकडे असतो आणि 25 मिनिटात खेळ कंप्लीट करायचा आहे. आजचा दिवस जर विचार केला तर उशिरा चालू झालाय आणि संपूर्ण प्रकाश झोतामध्ये आपल्याला सामने खेळवायचे असतात. शेवटच्या मोमेंट पर्यंत चांगल्या लख प्रकाशात मॅच खेळवली जावी अशी आपली सर्वांची अपेक्षा आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. यावेळेस संघाचा एक अतिशय हरवणारी खेळाडू गोलंदाजी मार्कवरती मनोज आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान माऱ्यासाठी सुपरिचित, दोनही बाजूला चेंडू स्विंग करण्याची कला अवगत असलेला हा खेळाडू यावेळेस किनवली संघासाठी षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक हाताळताना आपल्याला बघायला मिळेल. मनोज आलाय. पराग आणि पंकजची ही जोडी मैदानात शेळी संघासाठी सुरुवात चांगली दिली आहे. 2 षटकांच्या अखेरीस 29 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती मनोज. पंचांचा हिरवा कंदील आणि गोलंदाज मनोज सज्ज आहे. षटकातील पहिला चेंडू सामना करण्यासाठी फलंदाज. पहिला चेंडू पंकज. यावेळेस काय घडलंय? निश्चितच चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. चेंडूला अडवलंय. मैदानामध्ये काय घडलंय? धावबाद करण्याची संधी होती मात्र ही संधी यावेळेस गमावत असताना चांगली फिल्डिंग. चेंडूला अडवण्यात यश मिळालं. निश्चितच चौकार जाण्यापासून वाचवलं मात्र 3 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही. 3 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट शेळी संघासाठी. पंकज आणि पराग ही जोडी मैदानात आपण पाहतो आणि 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. धावफलक सरकलं जाऊन पोहोचलं ते 32 या आकड्यावरती. 32 ऑन स्कोरबोर्ड. मनोज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकवरती फलंदाज पराग. परागच्या बॅटमधनं अद्यापर्यंत मोठे प्रहार पाहायला मिळालेत. 2 षटकार आणि तब्बल 4 चौकार परागच्या बॅटमधनं आलेत. मात्र मनोज अनुभवाची शिदोरी यावेळेस खोलली आणि जबरदस्त चेंडू हाताळत असताना परागला मात्र
थांबवून ठेवलंय. कुठल्याही प्रकारे बॅटला आणि चेंडूला संपर्क झाला नाही. हा डॉट बॉल. मनोज राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. फिल्डिंग चांगली. अरुण त्या ठिकाणी सज्ज आणि चेंडूला कलेक्ट केलं. शॉट फाईन लेग वरती फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. कुठल्याही प्रकारे धाव घेण्याची संधी दिली नाही. गुड फिल्डिंग. हा डॉट बॉल बघायला मिळाला. गोलंदाज मनोजच्या माध्यमातून हा बॅक टू बॅक दुसरा डॉट. स्ट्राईक वरती फलंदाज यावेळेस पराग, ज्याच्या बॅटमधून अद्यापर्यंत 4 चौकार आणि 2 षटकारांची बरसात पाहायला मिळाली. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू. मोठा प्रहार करायचा होता मात्र बॅटचा आणि चेंडूचा व्यवस्थितरित्या संपर्क झाला नाही. एकच धाव या चेंडूवरती. एका धावेने धावफलक सरकलं. 33. पाच षटकांची मॅच. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्गवरती मनोज अद्यापर्यंत थोपवून ठेवलंय दोनही फलंदाजांना. स्ट्राईक वरती यावेळेस पंकज, शेई संघासाठीचा हा सलामीवीर. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी घोषित केलं वाईड. अवांतरची धाव निश्चित धावफलकावरती जोडली जाईल आणि आजच्या दिवसातला हा पहिला वाईड. एक धाव वाईडची जोडली जाईल धावफलकावरती. छोट्या छोट्या गोष्टींवरती आमच्या सुदर्शन सरांचं चांगलं लक्ष असतं. अर्थातच सुदर्शनजी आगेसर स्कोररच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी सातत्यानं राहिली आहे. गोड व्यक्तिमत्व आणि सकाळच्या सत्रात आपल्या सोबत जोडले गेलेत. थँक्यू सो मच मनोज. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला उडवून दिलंय. लॉकटेड हिट खेळायचं होतं. बराच वेळ चेंडू हवेत होता मात्र क्षेत्ररक्षकापर्यंत कॅरी झाला नाही. एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. 35 धावा. शांत संयमी चाललेलं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. सकाळचं वातावरण, थंडगार हवा चारही बाजूने वाहत असताना थंडीचे हे दिवस आणि ही गुलाबी थंडी हळूवाररित्या आपल्या शरीराला स्पर्श करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. त्यातच हा थरार क्रिकेटचा अतिशय मोठी मेजवानी. यावेळेस टिपिकल पराग स्लॉकशिपचा नजराणा पुन्हा एकदा पेश करत असताना आपल्या भात्यातील तीर बाहेर काढलाय. अगदी वेळेवरती आणि योग्य प्रॉपर स्पोर्ट्स किट मध्ये उपस्थित झाली आहे. दोनही टीमचं आयोजन कमिटीच्या वतीनं विशेष करून या स्पर्धेचे प्रणेते सुहासदादा केंबारी यांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि आभार आहेत. टीम वाशेरे आणि टीम कानोर या टीम दरम्यान या पुढची मॅच असेल. दोनही संघाचे कर्णधार आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन रिपोर्टिंग करा. व्यासपीठाची रिपोर्टिंग करा. टीम वाशेरे आणि टीम कानोर या पुढची मॅच असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. त्यापूर्वी आपण आपली प्लेइंग 11ची जी लिस्ट आहे ती कंप्लीट करा आणि संपर्क साधा व्यासपीठाशी. मैदानात 3 षटकांची समाप्ती आणि धावफलकावरती आपण पाहतोय धावा 39 ऑन स्कोरबोर्ड. शेई संघाची धावसंख्या. चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. अद्यापर्यंत जर आपण विचार केला तर 13ची सरासरी राखली आहे. 13 गुणिले 3 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल अद्यापर्यंत आणि
विशेष म्हणावं लागेल अद्यापर्यंत एकही गडी बाद नाही ही जमेची बाजू शेई संघासाठी. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन किनवली संघाच्या वतीनं जुना जाणता अनुभवी खेळाडू संघाचा पाठीचा कणा अर्थातच राहुल शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. हा सुद्धा एक गुणी खेळाडू दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता ठेवतोय. फलंदाजी करत असताना एक स्टायलिश फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गेली 12 ते 15 वर्ष या खेळाडूला आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. अगदी लहान वयापासून टेनिस क्रिकेट विश्वाची आणि किनवली संघाची सेवा करणारा हा गुणी खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. राहुल शिंदे राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय पंकजसाठी. पहिला चेंडू कॉट बिहाइंडचा अपील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. निश्चितच पंचांनी हे अपील फेटाळून लावलंय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर फेकलेला हा चेंडू ऑफ स्पिन होत आतमध्ये आला आणि विकेट किपरच्या हातात विसावलाय. डॉट बॉल पंकजसाठी आलेला हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती राहुलला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू कमबॅक केलंय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. राहुल स्लोवर मारा करतोय. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतरचा हा चेंडू. फिल्डर सज्ज आहे. सीमारेषेच्या जवळून येऊन चेंडूला कलेक्ट केलं. एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. 40 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलं. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आणि धावफलकाची गती थोडीशी कमी केली जाते. गोलंदाज राहुल आपण पाहतोय थोडीशी कमी गतीचे चेंडू हाताळतोय. दोनही बाजूला स्विंग करत असताना पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा कॉट बिहाइंड साठी अपील. सातत्यानं जबरदस्त मारा चालू आहे. राहुल आपल्या अनुभवाची शिदोरी मैदानात यावेळेस खोलत असताना पेश करतो. एक चांगला नजराणा. गुड बॉलिंग. सलगचे 3 चेंडू आपण पाहिले. केवळ एकच धाव अद्यापर्यंत खर्च केली आहे. स्ट्राईक वरती फलंदाज पराग. चांगली फलंदाजी परागची राहिली आहे अद्यापर्यंत आणि अजूनही आपण पाहतोय सज्ज आहे स्ट्राईक वरती. यावेळेस सुद्धा मिस टाइम स्ट्रोक. बॅटचा आणि चेंडूचा काही व्यवस्थित संपर्क झाला नाही. बॅटची कडा घेतली आणि हा चेंडू जागेवरच अडवला जातोय. तत्पूर्वी एक धाव जोडली जाईल धावफलकामध्ये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल राहुलची. 4 चेंडू फेकलेत आणि केवळ 2च धावा खर्च केल्यात. यंदाच्या हंगामात जर आपण पाहिलं असेल टीम किनवलीला तर एक वेगळाच कॉन्फिडन्स त्यांचा पाहायला मिळालाय. या चेंडूवरती मात्र अवांतर घोषित केलं. पंच हेमंत सर आमच्याकडे वळाले आणि चेंडूला वाईट घोषित केलंय. एक धाव अवांतरची जोडली जाईल धावफलकामध्ये. एका धावेने धावफलक सरकलं ते 42 या आकड्यावरती. या षटकामध्ये बऱ्यापैकी थांबवून ठेवलंय पराग आणि पंकजला. जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. ओरपी चेंडू होता आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक सज्ज होता. जबरदस्त झेल टिपलाय आणि फलंदाज या वेळेला बाद होतोय. पहिला धक्का शेई संघाला. अखंड मराठी धर्मीयांचं आराध्य दैवत कुळदैवत खंडोबा रायाचं हे गीत आपण ऐकलं सकाळच्या सत्रामध्ये. पंकज बाद झालाय. त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानात हरेश. स्ट्राईक वरती यावेळेस पराग आणि हरेश ही जोडी मैदानामध्ये शेई संघासाठी. राहुलनं मात्र विशेष इम्प्रेस केलंय. राहुलचा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा परागचा ट्रेडमार्क फटका. स्लॉक स्वीप सजवायचा होता मात्र यावेळेस संपर्क व्यवस्थितरित्या झाला नाही. राहुलचं हे षटक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. षटक क्रमांक 4 समाप्त झालं आणि धावफलकावरती 43 धावा. 43 शेई संघाची धावसंख्या.
आपण पाहतोय शेळी संघाची धावसंख्या 43. 3 षटकामध्ये 39 धावा धावफलकावरती होत्या आणि त्यानंतरचं हे षटक आपण पाहिलं गोलंदाज राहुलचं आणि या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे. मोठा अडसर दूर केला. पंकज नावाच्या सलामीवीराला त्यानं माघारी पाठवलं आणि कमबॅक केलंय. पहिलं षटक आपण पाहिलं होतं तब्बल 20 धावांचं ते षटक होतं. गोलंदाज अरुणला मात्र महागडं ठरवलं होतं. त्यानंतरचं जे षटक आपण पाहिलं चांगली गोलंदाजी राहिली आहे महेंद्रची. महेंद्रनं सुद्धा चांगलं षटक हाताळलं 9 धावांचं. चला मित्रांनो फास्ट खेळा, वेळ कमी आहे. षटक क्रमांक 5 शेवटच्या षटकाला सुरुवात. स्ट्राइक वरती पराग यावेळेस पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मनोज. षटक क्रमांक 5 ला सुरुवात. किनवली संघाच्या वतीनं हे शेवटचं षटक. शेळी संघासाठी फलंदाज पराग मैदानामध्ये. स्ट्राइक वरती यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट खेळून काढलंय. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडूला अडवलं. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. एकापेक्षा जास्त काहीच नाही. गुड फिल्डिंग मनोजच्या माध्यमातून. हे षटक क्रमांक 5वं शेवटचं षटक प्रगती पथावरती आणि आपल्या संघासाठी हे खूप महत्वाचं षटक यावेळेस हाताळतोय. 44 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्क वरती जुना जाणता अनुभवी गोलंदाज मनोज. फुल टोज या चेंडूवरती पाहायला मिळेल काय घडतंय. फिल्डर त्या ठिकाणी सज्ज होता मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार. सीमारेषेच्या पार चौकार. मनोज पुन्हा एकदा. फलंदाज हरीश हार्ड हिटर फलंदाज आहे. संघासाठी नेहमीच ताकदवर खेळ त्याचा राहिलाय आणि आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव घेत स्ट्राइक चेंज केली आहे. यावेळेस स्ट्राइक वरती आपल्याला निश्चितच पुन्हा एकदा पराग पाहायला मिळेल. परागनं मात्र इम्प्रेस केलंय. विशेष इम्प्रेस करत असताना चांगली खेळी त्याची सातत्यानं राहिली आहे आणि 18 चेंडू 36 धावांची खेळी करत असताना पराग अद्यापर्यंत नॉट आउट आहे. शेवटचं हे षटक मनोजचं कौतुक करावं लागेल. या वर्षीचा जर आपण विचार केला तर किनवली टीम अगदी वेगळ्या विशेष फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांचं या वर्षीच्या हंगामात पाहायला मिळालंय.
निश्चितच फलंदाजी सुद्धा मजबूत आहे. आज पिंटू शहा टीम मध्ये दिसत नाही, मात्र एकाहून एक सरस खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संघाचा यावेळेस झेलबाद करण्याची संधी होती, मात्र हा झेल टिपण्यात अपयशी झालाय क्षेत्ररक्षक आणि एका धाबेचं नुकसान निश्चितच होईल. परागला बाद करण्याची संधी आली होती, मात्र ही संधी दबडली आहे. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि संघाचं अर्धशतक कंप्लीट झालंय. सकाळच्या सत्रामध्ये ही फलंदाजी आपण पाहतोय आणि 50 धावा कंप्लीट शेही संघाची धावसंख्या. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती मनोज पुन्हा एकदा अगदी शरीराच्या बॉडी लाईन आलेला हा चेंडू समोर पकडत असताना लेग बिफोरचा अपील आणि पंचांनी उचलून धरलाय. फलंदाज या वेळेला बाद होईल. हरेश ची खेळी संपुष्टात. चार षटका 5 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 50 धाबा आणि किनवली संघ जेव्हा फलंदाजीत उतरेल तेव्हा 51 धावांचं टार्गेट. यानंतरची मॅच जबरदस्त बिग फाईट पाहायला मिळेल. भिवंडी विभागातील एक बलाढ्य टीम याच दरम्यान शुभागमन झालंय साहेबांचं. आदरणीय वाशेरे गावचे सरपंच प्रथम नागरिक आदरणीय विश्वाजी मांगे साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांना मी विनंती करेल व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेक केली जातीये. दोन बलाढ्य टीम आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला टीम कानोर बॉईज कानोर बदलापूर वांगणी विभागातील ही टीम आणि त्यांना फाईट करेल भिवंडी विभागातील एक ताकदवर टीम अर्थातच वाशेरे टीम. या दोन टीम दरम्यान नाणेफेक केली जातीये. या स्पर्धेचे प्रणेते मनोजी केंबारी साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होत असताना आपण पाहतोय. छापा वाशेरे टीमनं नाणेफेक जिंकली. सकाळच्या सत्रात नाणेफेक जिंकली आणि गालावरती ग्लो पाहायला मिळाला. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला जातोय. काय कारण असेल क्षेत्ररक्षण घेण्यामागे? कमीत कमी धावापर्यंत रोखून चेस करणं पसंत करू. निश्चितच कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. बदलापूर विभागातील टीम आहे. कानोर बॉईज यंग ब्रिगेड आहे. जबरदस्त ताकदीची टीम आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच तुमची सुद्धा बलाढ्य टीम आहे. असे कोणते गोलंदाज आहेत की ज्यांच्यावरती नेहमी भरोसा असतो? सर्वच गोलंदाजांकडून खूप अपेक्षा आहे. निश्चितच तुमच्या टीमला आम्ही नेहमी पाहत असतो इन ऍक्शन मध्ये. अर्थातच ताकदवर फलंदाज बाहुबली महेंद्र मागे आम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. हे सुद्धा आमचं भाग्य आहे. दूरवरचा प्रवास करून आपण या ठिकाणी आला आहात. आदरणीय सुहासदादा केंबारी, मनोजी केंबारी, शैलेजी केंबारी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आपण पाहतोय. हे आयोजन पाहिल्यानंतर आयोजकांबद्दल आणि आमच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन आहे. आम्ही इथे पहिल्यांदा आलोय. इथे आम्हाला संधी दिली त्याबद्दल ऑर्गनायझर आणि सागरदादाचा आभार आहे. निश्चितच तुमच्या टीमचं आम्ही सुद्धा शुभ स्वागत करूया. चांगले खेळा मित्रांनो आणि यशस्वी व्हा. खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान आमच्या सोबत आहे टीम कानोर बॉईजचा कर्णधार. नाणेफेक हरला सकाळच्या सत्रामध्ये. जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नाही असं काही नाही, पण चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच कानोर बॉईज म्हटलं म्हणजे अतिशय यंग खेळाडू असलेली टीम आहे. यंदाच्या हंगामात आम्ही जबरदस्त ताकदीचा खेळ पाहिलाय. यावेळेस सुद्धा चांगला खेळ दाखवाल. एका बाजूला भिवंडीची टीम आहे, त्यांना सुद्धा बिग फाईट द्याल आणि आम्हाला एक चांगली मॅच दाखवाल. मित्रांनो दोनही संघाला खूप सारे शुभेच्छा देऊयात आणि जाऊयात पुन्हा एकदा क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये ज्या ठिकाणी मॅच चालू आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते टीम शेई 50 धावा बनवल्या 5 षटकांमध्ये 51 धावांचं टार्गेट आणि टीम किनवलीचे दोन शिलेदार मैदानात जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. 51 धाबांचं टार्गेट. हे टार्गेट चेस करण्यासाठी सलामीवीरांची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. किनवली विभागाचा वंडर बॉय अर्थातच स्टायलिश फलंदाज राहुल शिंदे आणि त्याच्यासोबत फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल याच दरम्यान शुभागमन झाले आदरणीय वाशेरे गावचे सरपंच साहेब प्रथम नागरिक एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय विश्वाजी मांगे साहेबांचं शुभागमन झाले. स्पर्धेच्या वतीनं शुभ स्वागत आहे. मी विनंती करेल आदरणीय सुहासदादा केंबारी या स्पर्धेचे प्रणेते आपल्या शुभ हस्ते
साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जावा. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीला आपण जतन करतोय. अर्थातच वाशेरे गावचे प्रथम नागरिक युवा नेतृत्व अर्थातच विश्वाजी मांगे साहेब उपस्थित आहेत. साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या सुपीक संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य कलाकृती आपण पाहतोय. साहेबांचा यथोचित मान सन्मान, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि गोड मुमेंट. जाऊया मैदानावरती. ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात. राहुल शिंदे स्ट्राइक वरती, 51 धावांचं टार्गेट. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निखिल, षटक क्रमांक 1. पहिला चेंडू बिगिट करायचं होतं, लॉंगॉनच्या दिशेनं लॉकटेड हिट खेळायचं होतं, मात्र बॅटवरती व्यवस्थितरित्या चेंडू आला नाही आणि हा पहिला डॉट चेंडू. शेही टीम सुद्धा एक ताकदवर टीम आहे. निश्चितच सुरुवातीच्या षटकात सुरुवात चांगली झाली होती शेही टीमची सुद्धा, मात्र नंतरची षटकं चांगली पाहायला मिळाली किनवलीच्या वतीनं. 51चं टार्गेट. राहुल शिंदे यावेळेस बॅटची कडा आणि झेलबाद करण्याची संधी निर्माण झाली होती. विकेट किपरच्या हाताला चटका देऊन चेंडू धरणीवरती लँड झालाय. हे जीवदान मिळत असताना राहुल शिंदेला निश्चितच मोठा खेळाडू आहे. पाहायला गेलं तर सोपा झेल होता, मात्र हाताला चटका देऊन हा चेंडू जमिनीवरती ड्रॉप झालाय. राहुल शिंदेची ही विकेट निश्चितच खूप महत्वाची होती मित्रांनो. जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर विकेट घेणं खूप गरजेचं असेल. यावेळेस राहुलला जीवदान. स्ट्राइक चेंज होत असताना एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. श्री गणेशच्या धावफलकाचा झालाय, मात्र राहुलला कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे, कारण यावेळेस बॅटची कडा झाली होती. आउटस्विंग स्वरूपाचा चेंडू. निखिलचा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा झेलबाद करण्याची संधी. बॅक टू बॅक 2 सलामीवीरांना दिलेली ही जीवदान मित्रांनो महागात ठरू शकतात, कारण सलामीसाठी आलेले 2 फलंदाज तुम्ही या 2 चेंडूवरती बाद करू शकले असते मित्रांनो. शेही संघ दूरवरचा प्रवास करून या मैदानावरती उपस्थित झाले आहेत. 50 धावा जमवल्या, 51चं टार्गेट आणि सुरुवातीलाच फिल्डिंग करत असताना थोडीशी निराशा करत असताना चाहत्यांची आणि आपल्या संघाची सुद्धा. यावेळेस स्ट्राइक चेंज होतीये. पुन्हा एकदा राहुल शिंदे स्ट्राइक वरती सज्ज आणि राहुल शिंदेच्या बॅटमधनं जखमेवरती मीठ चोळत असताना टिपिकल राहुल शिंदे A1 क्वालिटीचा बॅटमधनं मोठे फटके येतील तेव्हा तेव्हा मात्र त्या झेलची आठवण आल्या वाचून राहणार नाही, त्या जखमा ताज्या झाल्या वाचून राहणार नाहीत मित्रांनो. हा षटकार आलाय फलंदाज राहुलच्या बॅटमधनं. हा धमाका पुन्हा एकदा यावेळेस सन्मानपूर्वक खेळत असताना सेन्सिबल क्रिकेट. राहुल शिंदे म्हटलं म्हणजे एक टॅलेंटेड क्रिकेटर आपण पाहिलाय. अगदी पूर्वीपासून या खेळाडूला पाहत आलोय. यावेळेस आपल्या संघासाठी षटकार आला, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना सिंगल कंप्लीट केली. स्ट्राइक चेंज झाली आहे. धावफलक सरकलं 9वी आकड्यावरती. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. फलंदाज दिनेशच्या बॅटमधनं हा सीमारेषेच्या बाहेर चेंडू फरार. चौकार. गोलंदाज निखिल करेल तर काय करेल. दोनही फलंदाजांना बाद करण्याची संधी बॅक टू बॅक निर्माण केली होती, मात्र झेल टिपण्यात अपयशी झाली. त्यानंतर राहुलच्या बॅटमधनं षटकार आणि
थांबेल तो दिनेश कसला. सलामी म्हणून का, सलामीवीर म्हणून का आलोय, याचं उत्तर त्यानं दिलं आणि चौकार येतोय. पहिल्या षटकाची समाप्ती धावफलकावरती तब्बल 13 धावा, बिनबाद 13. किनवली संघाची ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. व्हॉट अ ब्युटिफुल स्टार्ट. जबरदस्त सुरुवात देत असताना आपल्या संघासाठी 51 धावांचं टार्गेट आहे आणि 13 धावा पहिल्या षटकात कोठून काढल्या. यावेळेस पुन्हा एकदा पाहायला मिळेल स्ट्राईक चेंज होताना. राहुल शिंदे स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. किनवली संघाचा हा बॅकबोन तारणहार खेळाडू निश्चितच चांगला खेळ सातत्यानं राहिलाय. यावेळेस सुरुवातीलाच थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली. अगदी कमी वेळा आपण राहुलला असं पाहत असतो. टॅलेंटेड क्रिकेटर आहे, आपण नेहमी म्हणत असतो द क्रिकेट इज अ गेम ऑफ द जेंटलमॅन. डोक्याचा वापर जास्त केला जातो ज्या वेळेस क्रिकेट आपण खेळत असतो. राहुल हा त्यातलाच एक खेळाडू आहे. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय. सुरुवातीला त्याला बाद करण्याची संधी आली होती, त्यानंतर मात्र आक्रमक झालाय. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा सन्मान देत असताना गॅप सिलेक्शन झालं नाही आणि या चेंडूवरती एकच धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा निराश निश्चितच राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रिल करून दाखवतोय मला कव्हरच्या बाजूने चेंडूला काढायचं होतं, मात्र फिल्डरला भेदू शकला नाही. एक धाव जोडली जाईल. 14 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. रोहित गोलंदाजी मार्क वरती. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. यावेळेस धाव चोरण्याचा प्रयत्न आणि कंप्लीट सुद्धा झाली आहे. शेही संघाच्या वतीनं थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बॅकफुटला पाहायला मिळत आहेत. यावेळेस सुद्धा बाद करण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र ही संधी सुद्धा दबडली जाते. क्रिकेटचा हा खेळ आहे आणि या खेळामध्ये मित्रांनो खूप कमी वेळा आपल्याला संधी मिळत असते. खेळ क्रिकेटचा असू दे किंवा माणसाचं आयुष्य असू दे मित्रांनो, ये जिंदगी है, ये मौके कम धोके ज्यादा देती है. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. बिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज होता. फिल्डिंग चांगलं बघायला मिळालं. चेंडूला कलेक्ट केलं आणि थ्रो सुद्धा झालाय. एकच धाव या चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक सरकलं 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 दिनेश आणि राहुल ही जोडी मैदानात. रोहित नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. डावखुऱ्या हातानं उजव्या बाजूनं पंचांच्या जात असताना फुलटो चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. प्रॉपर गॅप सिलेक्शन. लॉंग ऑफ बाउंड्रीला क्लिअर करत असताना चेंडू एक टप्पा खाल्ल्यानंतर सीमा पार. चौकार. वेळेला दिनेश आणि राहुलच्या बॅट मधनं चौकार षटकार येतील, त्या वेळेला आठवण येत राहील त्या झेलची. आठवण येईल त्या धावबाद करायला मिळालेल्या संधीची. मित्रांनो पाठबळ जर आपण पाहिलं तर 50 धावांचं तुमच्या पाठीशी आहे, मात्र हे पाठबळ तुमच्या पाठीशी जरी असलं तरी मात्र हे पाठबळ वाचवणं खूप गरजेचं आहे. जी जमापुंजी तुम्ही बनवली आहे 50 धावांची, ती वाचवणं सुद्धा गरजेचं आहे. यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा जीवदान मिळत असताना एका पाठोपाठ एक झेल ड्रॉप होत असताना फलंदाज दिनेशला हे जीवदान. 2 धावा धावफलकावरती वाढतील. निश्चितच 22 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज करतील तर काय करतील यावेळेस निश्चितच प्रश्न पडला असेल. चेंडू हातात थांबायला मागत नाहीये. शेही संघाची ही फिल्डिंग आपण पाहतोय. जर पाहिलं आपण एकंदरीत तर अतिशय चांगली फिल्डिंग म्हणून मोजलं जातं शेही संघाला. यावेळेस सुद्धा झेल घेण्याची संधी होती, मात्र यावेळेस अवघड झेल होता. 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा 2 धावांचं योगदान धावफलकावरती. धावफलक सरकेल जाऊन पोहोचलं ते 24 या आकड्यावरती. 24. नशिबाची साथ किनवली टीमला मिळत असताना सातत्यानं झेल धरणीला दाण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्यानं झेल ड्रॉप होत असताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम किनवलीची. अद्यापर्यंत जर आपण पाहिलं तर जमेची बाजू अशी की राहुल शिंदे आणि फलंदाज दिनेश अबाधित फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी 2 षटकांची समाप्ती. धावफलकावरती बिनबाद 24 धावा. 24 ऑन स्कोर बोर्ड.
2 षटकांच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या आपण पाहतोय. शेरी टीम चला मित्रांनो फिल्डिंग लावून घ्या. ऍक्च्युली कालचं आणि आजचं आपण जर ॲटमॉस्फिअर पाहिलं तर वेळ खूप कमी आपल्याकडे होता. 4 षटकांच्या मॅचेस खेळवायच्या होत्या, मात्र खेळाडूंच्या सूचनेस आपण मान दिला आयोजकांनी आणि ही मॅच आपण 5 षटकांची खेळवायला घेतली आहे. चला वेळ दवडू नका, जास्त वेळ दवडला तर आपल्या सर्वांसाठीच ही खूप चुकीची गोष्ट होईल, कारण संध्याकाळी आपल्याला लख प्रकाशात मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. शेरी टीम फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. रिव्ह्यू कॉल केला जातोय धावबादसाठी. धावबादसाठी हा रिव्ह्यू कॉल केला जातोय. झेलबाद करण्याची मात्र ती संधी दवडल्यानंतर मात्र राहुल आणि दिनेश थांबायचं नाव घेत नाहीयेत. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. सेन्सिबल क्रिकेट मैदानात दाखवत असताना एक एक संधी आली, त्यानंतर मात्र आपली विकेट मैदानात शाबूत ठेवत असताना अद्यापर्यंत फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल आणि दिनेश ही जोडी मैदानामध्ये अद्यापर्यंत शाबूत फलंदाजी करतीये. चला मित्रांनो फिल्डिंग लावून घ्या आणि सहकार्य करा. तिसरं षटक चालू झालंय. गोलंदाजी मार्क वरती राकेश शेही संघाच्या वतीनं हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता दोनही संघासाठी जर आपण विचार केला तर मॅच ऑन आहे. कालपर्यंत जर आपण पाहिलं सुदर्शन सर, दुपारच्या सत्राकडे आपण जेव्हा वळत होतो खेळपट्टी थोडीशी फास्ट होत होती, मात्र आज जर आपण पाहिलं तर वातावरण दमट आहे आणि खेळपट्टी स्लो आहे. व्यवस्थितरित्या चेंडू बॅटवरती येत नाही आणि दिवसभर आपण जर पाहिलं तर वातावरण सकाळच्या सत्रापासून दमट आहे. निश्चितच सोपं नाहीये. 18 चेंडू आणि 27चं आव्हान सुद्धा. यावेळेस फुलटो चेंडू होता. राहुलच्या बॅटमधनं हा फटका पाहायला मिळतोय. व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट करताना 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हा एक प्रश्न आणि अगदी योग्य वेळेला एकमेकांना कॉल करत असताना गुड कॉलिंग. 2च धावा या चेंडूवरती जोडल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी धावले होते, मानस होता, मात्र धाडस झालं नाही आणि 2च धावांवरती समाधान मानलंय. अगदी योग्य वेळेला दोघंही आपल्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना राहुल आणि दिनेश ही सलामीची जोडी अद्यापर्यंत अबाधित फलंदाजी करत असताना स्ट्राईक वरती राहुल, गोलंदाजी मार्क वरती राकेश. चेंडू चांगला पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवर चेंडूला टेक ऑफ केलं. कुठल्याही प्रकारे चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला नाही. विकेट किपर जर आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल विकेट किपरचं. अगदी यष्टांना खेटून उभा आहे. वेगवान मारा आणि त्या वेगवान माऱ्यासमोर सुद्धा विकेट किपर अगदी यष्टांच्या जवळ. क्लोज किपिंग ज्याला म्हटलं जातं. राहुलला कुठल्याही प्रकारचा फुटवर्क करून द्यायचा नाही आणि त्याच्या महत्वाच्या फटक्यांवरती अंकुश लावायचा अशी व्यूहरचना. राहुल शिंदे यावेळेस बॅटची कडा आणि जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाज यावेळेस बाद होईल. पहिला धक्का. राहुल शिंदे बॅक टू द पॅव्हेलियन.
अद्यापपर्यंत खर्च केल्यात. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती नरेंद्र, पहिला चेंडू रिवर्स खेळलाय. एक धाव पूर्ण. एकाच धाबीवरती समाधान मानावं लागलं. धावफलक सरकलं ते 27 आकड्यावरती. 27 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे 14 चेंडू, 24 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती राकेशनं मात्र इम्प्रेस केलंय. अद्यापपर्यंत मोठे प्रहार करू दिले नाहीत. यावेळेस ओरपी चेंडू, फलंदाज दिनेशच्या बॅटमध्ये चेंडू निघालाय. बराच वेळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक विवरचनेत अडकवत असताना फलंदाज दिनेश बॅक टू द डगआउट. दोन फलंदाज महत्वाचे बाद झालेत. राहुल बाद झालाय, दिनेश बाद झालाय आणि यावेळेस मोठी जबाबदारी फलंदाज नरेंद्र आणि त्याच्या सोबतीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मनोज. गोलंदाजी अटॅक पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सातत्यानं करत असताना यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. जबरदस्त प्रहार निश्चितच, मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू बॅटवर व्यवस्थितरित्या आला नव्हता आणि हा झेल टिपलाय. फलंदाज यावेळेस माघारी परतत असताना नरेंद्रची खेळी संपुष्टात. ज्यावेळेस मित्रांनो आपण मैदानात एंटर करतोय त्यावेळेस आपल्याला लाईन दिल्या, त्या लाईन मधनच एंटर करायचंय. आणि ही सूचना लक्षात घ्या मित्रांनो, एंट्री आणि आउट साठी आपल्याला लाईन दिली आहे, त्या लाईन मधनच एंटर करायचंय. आणि आपला जो फलंदाज बाद होतो त्याला लाईन पासून बाहेर येण्याच्या अगोदर आपला दुसरा फलंदाज एंटर झाला पाहिजे. काळजी घ्या. मैदानावरती आपण पाहिलं षटक क्रमांक 3 राकेशनं मात्र आपल्या संघासाठी कमबॅक करून देत असताना चांगली गोलंदाजी साकारली आहे. केवळ 3 धावा खर्च केल्या आणि 3 खेळाडूंना माघारी पाठवलं. महत्वाचे फलंदाज राहुल शिंदेला बाद केलं, त्यानंतर दिनेशला बाद केलं, त्यानंतर नरेशला सुद्धा माघारी पाठवलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मनोज आणि त्याच्या सोबतीला महेंद्र. महेंद्र आणि मनोज ही जोडी मैदानामध्ये. एकाच राशीची नावं असलेले हे दोन खेळाडू किनवली संघासाठी. शिल्लक आहे शेवटचे 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. सामना जर आपण पाहिला तर दोनही संघासाठी अद्यापपर्यंत ऑन आहे. चौफेर असलेले हे मैदान आणि या मैदानावरती आपण पाहिलंय एका षटकामध्ये 20 पेक्षा जास्त धावा सुद्धा डिपेंड झाल्या नाही, चेस झाल्या आहेत. यावेळेस 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. गोलंदाज नितीन यावेळेस पहिला चेंडू हलक्या हाताने प्लेस केला. कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज, एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला अडवलं इनफिल्ड मध्येच. एकच धाव चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. महेंद्रच्या बॅटमध्ये ही एक धाव. स्ट्राईक वरती यावेळेस मनोज बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता आणि यावेळेस स्ट्राईकचा भार सांभाळताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती नितीन. मनोजसाठी यावेळेस फटका बॅटमध्ये निघालाय, पाहायला लागेल. टायमिंग प्रॉपर.
ताकदीचा वापर, चेंडून केली हवाई सफर, षटकार. मनोज, जबरदस्त स्ट्रोक. मनोजच्या बॅट मधनं हा प्रहार पाहायला मिळाला. विजयाचा दरवाजा उघडा करणारा हा तडाखा पाहायला मिळाला. षटकार आला आणि धावफलकाची गती यावेळेस वाढत असताना 34 34 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती नितीनच्या चेंडूवरती आलेला हा दमदार स्ट्रोक, षटकार. फलंदाज मनोज पुन्हा एकदा सज्ज. फुलटो चेंडू यावेळेस व्ही मध्ये एक्झिक्यूट करत असताना एका पाठोपाठ एक दुसरा दमदार स्ट्रोक, चौकार. सामन्याचं चित्र पालटवणारी ही फलंदाजी. 2 स्ट्रोक मोठे आले आणि धावफलकाचा विकास होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावा, 38. मनोजसाठी यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, टायमिंग चांगलं आहे. पंचांचा इशारा आम्हाला कळेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फरार, षटकार. विजयाची दरवळ सुगंध नाकापर्यंत दरवळत असावा किनवली टीमच्या. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. फलंदाज मनोजच्या बॅट मध्ये आलेला हा धमाका. यावेळेस फुलटोज आहे. पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष. गोलंदाज प्रेशर मध्ये. 9+4. चेंडूवरती 5 धावा. विजयाचा दरवाजा उघडा करणारी फलंदाजी, चौकार. चौकार. या चेंडूवरती असेल फ्रीट. केवळ 2च धावांची आवश्यकता. ची आवश्यकता होती आणि फलंदाज मनोजनं काय फलंदाजी केली आहे. जबरदस्त स्ट्रोक आले. 2 षटकार, 2 चौकार. त्यानंतर विजयाच्या समीप यावेळेस क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. सहा चेंडू, एका धावेची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानात एंटर होतोय, अरुण. 6 बॉल 1 ची गरज. किनवली संघ विजयाच्या समीप यावेळेस निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी मनोजनं केली. अगदी मोक्याच्या क्षणाला आला आणि संघासाठी दमदार प्रहार पाहायला मिळाले. जेव्हा गरज होती संघाला मोठ्या प्रहारांची, त्यावेळेस शैलीदार फलंदाजी. अगदी बेस्ट फिनिशर काय असतो याचं मात्र प्रात्यक्षिक मैदानात देत असताना, महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देत असताना मनोज. शेवटचे 6 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. टीम किनवली विजयाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर पॉझिटिव्ह झालेली पाहायला मिळेल. 2 षटकापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर टीम किनवली थोड्याशा विचारामध्ये निश्चितच होती. मात्र यावेळेस विजयाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलेली टीम आपण पाहतोय. विलास स्पोर्ट्स किनवली. 6 चेंडू आणि एका धावेची गरज. गोलंदाज राकेशनं केवळ 3 धावा दिल्या होत्या. 3 विकेट घेतले होते आणि विजयाचं स्वप्न दाखवलं होतं टीमला. यावेळेस एक धाव पूर्ण होईल आणि कंप्लीट होत असताना टीम किनवली हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक टीम शहीचं सुद्धा. दोन्ही संघांना विनंती आहे, शेक हँड करा आणि मगच मैदानाच्या बाहेर पडा.
फलंदाज मनोजच्या माध्यमातून या मॅच मध्ये ऐन मोक्याच्या क्षणाला आला आणि 21 धाबांची तुफानी खेळी केली. गोलंदाजी करत असताना सुद्धा 2 षटकं हाताळली. केवळ